बॅटर अजय पाटील यांच्या वतीने मिहिर स्पोर्ट भरोडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। अजय पाटील आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। पहिल्याच सामन्यामध्ये विजयी सलामी दिली, विजय घोडदौड सुरू केलेली आहे। श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकुली या संघाने पहिला विजय नोंदवलेला आहे। नटराज खारबाव संघाला पराभूत करून ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, आपण पाहतात दमन स्पर्धा 2024 पटेल क्रिकेट ग्राउंड कच्ची गाव येथून या स्पर्धेचं दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळते। गेम ऑन। पहिला चेंडू सोडून दिलेला आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे। पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर किशोर। जोरदार अपील या स्कॉट बेंड, फलंदाज बाद होते, स्टंपच्या मागे झेल देऊन प्रदीप। शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला, एज लागली आणि स्टंपच्या मागे अप्रतिम झेल टिपला। अशा प्रकारे पहिला धक्का भरोडी संघाला लागलेला आहे आणि 1 या धावसंख्येवर यानंतर जो सामना तिसऱ्या दिवसामधला आई गावदेवी जून अंदुरकी आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आई गावदेवी जून अंदुरकी संघ इथे दाखल झालेला आहे। मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करते दमन स्पर्धा 2024 मध्ये। प्रशांत पाटील नटराज संघाचे संघनायक, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। प्रशांत पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होते। सुभाष चेंडूला ऑन साइडला तटवलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1च धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही। सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 2। पुन्हा एकदा किशोर आडव्या बॅट ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, 4 धावांसाठी चौकार। One, 6, 3. सुनीलच्या बॅट मधून खणखणीत चौकार आलेला आहे। स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता, अलॉंग दी कार्पेट चेंडू केला होता, अगदी मैदानाला गुदगुल्या करत चौकार आला। चौकारानिशी धावसंख्या वाढते 6। पहिलं पॉवर प्ले षटक। पुन्हा एकदा किशोर, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते। उमेश द्वारा फक्त 1च धाव मिळेल, सिंगलने धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली। प्ले अँड मिस, चांगला चेंडू, इन स्विंगर बॉल होता, झपकन आतमध्ये येणारा, फलंदाजाला पूर्णपणे चकवलेला आहे गोलंदाज किशोर याने। बाकीचं काम एस्टनच्या मागे चोख बदलतो, एसटी रक्षक, धावा कायम 7 एका गड्याच्या मोबदल्यात। ट्रिपल बाद, दांडी गुल, दुसरा फलंदाज बाद होतोय मिहिर स्पोर्ट्स भरोडी या संघाचा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 2-7। एक संत सुरुवात आहे ती मिहिर स्पोर्ट्स भरोडी या संघाची। मागील पर्वामध्ये मागील सीझनचा आपण जर विचार केला तर चॅम्पियन संघ होता नटराज खारबाव। पहिला सामना ते पराभूत झालेले आहेत आणि युवांश 11 पिंपळा संघाने मागील सीझन मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता, 3ऱ्या स्थानावर तो संघ राहिला होता।
मागची जी दमन स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. त्याच्या अगोदरची जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये पिंपळास संघाने खूप कमालीचा खेळ केला होता. बघा आपण All lines of this route are currently. नेहमीच आपण बघतोय विनेश याला पहिलं षटक हाताळताना, मात्र किशोरला यावेळी संधी दिली होती आणि त्यांनी संधीचं सोनं केलंय. म्हणजे एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा देत 2 गडी देखील त्यांनी बाद केलेले आहेत. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सागर. खेळपट्टीवर सुनील आणि पुणेशी जोडी. आतापर्यंत दमन स्पर्धा 2024 वर जर आपण नजर टाकली तर सर्वात फोकस खेळाडू कोण असतील तर जय हनुमान टेंबवली संघाचे खेळाडू. आपण कालच्या दिवसामध्ये सलगच्या 5 चेंडूंमध्ये 5 विकेट घेतले. सुरेश याने फास्टेस्ट 50 टोकण्याचा अनोखा विक्रम काल आपण बघितला. 12 चेंडूंमध्ये मुकेश नांदुरकर याने 52 धावांची वेगवान खेळी सादर केली होती. 6 षटकार 3 चौकारांचा समावेश होता. जोरदार अपील फलंदाज होते बाद. पायची स्वरूपामध्ये आणखी एक गडी गारद होते भरोडी संघाचा. तिसरा धक्का आणि धावा कायम धावपलकावर फक्त आणि फक्त 7. स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. यानंतर जो सामना होईल स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाले आणि आई गावदेवी जून अंदुरकी. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. चांगली गोलंदाजी सागरने दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला त्याने सफलता मिळवून दिली. सुनीलचा विकेट पायची स्वरूपामध्ये त्याने बाद केलेला आहे. लेग बिफोर विकेट. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. फंटास्टिक डिलिव्हरी. चेंडू जातोय निर्धाव. धावा कायम धावपलकर. 3 बाद 7 अशी खराब स्थिती आहे. दोन धावा पूर्ण करतोय स्वप्नील. सध्या ऑनलाईन भीम मात्रे या सामन्याचा आनंद घेताना युट्यूबच्या माध्यमातून त्याने देखील भरभरून प्रशंसा केलेली या स्पर्धेची. आपलं हार्दिक स्वागत. 9 धावा सागर. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क होत नाही. स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर. एक चोरटी धाव चिकी सिंगल पूर्ण करताना बॅटर स्वप्नील धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. 10. 3 गड्यांच्या मोबदल्यात सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील बॉल. पुणेशचा देखील अनोखा विक्रम आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याने सलगच्या 4 चेंडूंवर 4 विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे. आरसी पाटील ग्राउंडवर 1 धाव फक्त पूर्ण करतोय. पुणेश ऑफ दी मार्क झालेला आहे. धावसंख्या वाढते. धावफलक 11. 11 लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. खूप चांगली गोलंदाजी करतोय सागर दुसऱ्या षटकामध्ये. किशोरने देखील खूप भेदक गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. फक्त आणि फक्त स्वप्नीलला एकच धाव मिळेल. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 12. गडी बाद झालेल्या 3. करंट रन रेट धावगतीचा आपण जर विचार केला तर 6च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. येणारे अजून 2 षटक आणि या 2 षटकांमध्ये भरोडी संघाला आता जबरदस्त आक्रमक फलंदाजी करावी लागेल. एक चांगले चॅलेंज उभारायचं असेल तर पिंपळा संघाचा राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अचूक मारा पाहायला आपल्याला मिळतोय ते युवांशी 11 पिंपळास या संघाचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 12. अनुशासित इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हो अगदी बरोबर. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते ती युवांशी 11 पिंपळास या संघाची. इथून जर 40 पर्यंत जायचं असेल ना तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे भरोडी या संघाला. एसटीच्या मागे अप्रतिम झेल. काय एसटी रक्षण बघायला मिळते योगेश द्वारा. अजून एक गडी बाद होते स्वप्नीलच्या रूपामध्ये. 4था धक्का टीम मिहिर स्पोर्ट्स भरोडीला. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ देखील इथे दाखल झालेला आहे. दमन नगरीमध्ये आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करते. दमन स्पर्धा 2024-25 मध्ये न्यू बॅटर शरद मैदानाच्या आतमध्ये जातोय. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं कशा प्रकारे गडी बाद झाला. योगेश कमालीचं एसटी रक्षण करतोय. जाडजूर धडधाकड शरीर एसटीचा एसटी रक्षक. अफगाणिस्तानचा शहजाद एसटी रक्षक. तशाच प्रकारची बॉडी आहे ती योगेशची. काय एसटी रक्षण त्याचं बघायला मिळालं आपल्याला अफगाणिस्तान संघामधून खेळताना. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही. डावखुरा बॅटर शरद स्ट्रायकिंग एंडला. मिस टाइम फटका बिहाइंड द विकेट. चेंडू जातो एसटीच्या मागे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावफलकावर 13. 4 गडी बाद झालेल्या. टाइम लाईनचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत 14 चेंडू टाकलेले आहेत. धावा फक्त जोडलेल्या आहेत 13. गडी 4 बाद झालेले आहेत. एक चौकार आला होता जो सुनीलच्या बॅटमधून आपण बघितला. एक मोठा फटका मात्र आतापर्यंत इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाला. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क सिक्सर. ही ताकद आहे या खेळाडूची. हाय बॅकलिपने तो मोठे मोठे फटके खेळताना कित्येक स्पर्धांमध्ये बघितलेला आहे. आणि धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना धावफलकावर 19. तिसऱ्या पंचांची मागणी. यस फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस हाय फुलटॉस चेंडू आहे की नाही याची पाहणी केली जाईल. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 1, 2, 0, 6, 1. भरोडी संघाला आता रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद घ्या. तर धावसंख्या धावफलकावर
19 पुणेश एकमेव असा खेळाडू आहे जो खेळपट्टीवर अजून कायम आहे, जो 8 धावांवर खेळतोय. 3 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. खूप जबरदस्त हा बॅटर भरोडी संघाचा एक मुख्य खेळाडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय विनेश बॉलिंग मार्कवर. स्विंग केलाय चेंडूला. गोईंग 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 गॉन सिक्सर. ही ताकद आहे या खेळाडूची. त्याला थांबवणं अतिशय कठीण काम. जबरदस्त आता फलंदाजी करतोय. चांगल्या टच मध्ये खेळपट्टीवर तो बघायला मिळते. चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करताना लगातारचा दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. 25 लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट. 4 बाद 25 अशी स्थिती. पुन्हा एकदा विनेश स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. विजय चेंडूला उचलणार फेकणार. पुणे याच्याकडे वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढते 26. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 26 धावा. 4 गडी बाद झालेल्या. उशिराने प्रेक्षक इथे आले असतील त्यांच्या माहितीकरिता. मिहिर स्पोर्ट्स बरोडी आणि युवांशी 11 पिंपलास या 2 संघांमधील हा सामना. मिस टाइम फटका. एस्टनच्या मागे अजून एक झेल. तिसरा झेल टिपतो योगेश. फलंदाज बाद. काय एसटी रक्षण बघायला मिळते एस्टनच्या मागे. पण राजू पाटील जगातील सर्वोत्कृष्ट एसटी रक्षकांमध्ये भारताचा महेंद्रसिंग धोनी, दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाउचर, ॲडम गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलियाचा कुमार संगकारा, श्रीलंकेचा मोईन खान, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि पाकिस्तानचा मोईन खान असे काही निवडक एसटी रक्षक होते. त्याने भारताचा किरण मोरे कोण विसरणार मित्रांनो. कमी उंचीचा तो एसटी रक्षक कमाल आणि धमाल. एसटी रक्षण करताना आपण त्याला नेहमीच बघितले होते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तर अशा प्रकारे धाव फलकावर 26. 4 षटकांचा खेळ समाप्त. यानंतर जो सामना होईल आई गावदेवी जून अंदूर किंवा स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. चला दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आपण तयार राहा. चौथ्या षटकाला आता सुरुवात होणार आहे. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज उमेश. एकाकी किल्ला लढवतोय खेळपट्टीवर. 1 मॅन अँकर रोलची भूमिका पार पाडताना बॅटर पुणेश 15 धावांवर जो खेळतोय. हेझी क्लायमेट धुसर वातावरण. उमेश सोडून दिलंय चेंडूला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर ऍड केली जाईल. धावसंख्या 27. जेवढ्या धावा या षटकामध्ये येतील तेवढ्या संघासाठी खूप फायदेशीर असतील. पण धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. भरोडी संघाचा आपण जर विचार केला तर बॅटच्या टोवर लागला. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एकच धाव मिळेल पुणेशला. धावसंख्या 28. कमालीचा बदल वातावरणामध्ये बघायला मिळतोय. पहिल्या दिवसांमध्ये देखील अशाच प्रकारचं धुसर क्लायमेट होतं. हेझी क्लायमेट होतं. दुसऱ्या दिवसामध्ये मात्र एक स्वच्छ सूर्यप्रकाश निश्चितच आपण बघितला. तिसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा पहिल्या दिवसाचं चित्र बघायला मिळते. हेझी क्लायमेट, धुसर वातावरण. पुन्हा एकदा उमेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड दी स्टंप. समोर जाईल बॅटर संजय. अतिशय चांगला चेंडू. वाईड यॉर्कर फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे. गोलंदाज उमेश याने निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगला चेंडू टाकला होता. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. श्री गुरुदत्त चौठाईरवा मानकोली संघातील वासुदेव भोईर आणि
रमेश भोईर जे या सर्व टीमला मी आमंत्रित करते, आपण मान्यवर कक्षामध्ये या. त्यांनी स्पॉन्सरशिप देखील दिलेली आम्हाला या स्पर्धेसाठी. रमेश भोईर आणि वासुदेव भोईर त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, ऑनफिल्ड पंचांनी. फिल्डिंग साइडचा रिव्ह्यू आहे का अंपायर? रनआउट साठी यस. नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता कोणालाच रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्यायची. दोन्ही टीम. धावसंख्या धावफलकावर 29. पंच तुम्ही लक्षात घ्या, रिव्ह्यू कोणाचा असेल तुमचं तुम्ही आम्हाला सांगत चला, कारण आम्हाला पण इथे आम्ही पण कन्फ्युज होतो. पंचांचा रिव्ह्यू होता यस, म्हणजे पिंपळा संघाचा रिव्ह्यू अजून कायम आहे. स्विंग केलाय चेंडूला, पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हवाई फायर, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुणेचा हा तिसरा षटकार इनिंग मधील बघायला मिळतोय. काय फलंदाजी करते, दर्जेदार बॅटिंग, हाय क्वालिटीची बॅटिंग करताना आता सुपर डुपर बॅटिंग करते आपल्या संघासाठी. धावसंख्या झपाट्याने वाढते धावफलकावर. 35 ला 5 खेळाडू बाद. अंतिम षटक मार्गस्थ आणि काय फलंदाजी करतोय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावामधील. किती धावांवर खेळतोय? 22 धावांवर खेळतोय पुणेश. 3 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत पुणेशाने. कमाल आणि धमाल करतोय. अतुल शर्मा, दोन्ही पंचांना विनंती, दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. तुम्ही 57 रिव्ह्यू कशाला घेता? त्यांचे रिव्ह्यू काय सिलेक्ट ठेवायचे का तुम्हाला? काय पण सांगतो, पंचांना दोन विनंती आहे, तुम्ही सॉफ्ट सिग्नल द्यायचं आहे. त्यांच्याकडे अधिकार आहे रिव्ह्यू घ्यायचा का नाही घ्यायचा. एक एक रिव्ह्यूला तुम्ही 4-4, 5-5 मिनिटं जातात. मॅची होतील का आपल्याला? तुम्ही 57 कशा रिव्ह्यू घेता? दोन्ही रिव्ह्यू संपल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल तर घ्या. हो अगदी बरोबर, आपण चांगला उल्लेख केला. 35 धावा धावफलकावर 5 गड्यांचे मोबदल्यात. शेवटचा चेंडू आहे. यानंतर जो सामना होईल नाणेफेक करण्यासाठी आपण तयार राहा. आई गावदेवी जून नांदुर्की, स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. अंतिम चेंडू पहिल्या डावामधील. फेस करेल बॅटर पुणेश. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या वाढते 36. यानंतरचा चेंडू असेल उघडा डोले, पहा नीट. फ्री हिट वर सुवर्ण संधी आहे पुणेशला मुक्त फटका खेळण्याची. फ्री डिटरमाइंड स्ट्रोक बघायला मिळेल का? पुणेशने लाजवाब खेळ सादर केलेला आहे आपल्या संघासाठी. फ्री बॉल, हुक केले चेंडूला, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 40 धावा, 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी युवांश 11 पिंपळासला.
नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या आई गावदेवी जून अंदुरकी आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. टॉस कार्याध्यक्ष देवानंदजी पाटील, बॅकबोन ऑफ मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन, प्रकाशदादा म्हात्रे उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाच्या खाली या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. वेलकम विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पिंपळास अल्पेशजी म्हात्रे, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय दमन नगरीमध्ये. वेलकम. स्पेशल गोल्डन कॉइन. कॉइनच्या दोन बाजू आहेत, हेड आणि दुसरी बाजू टेल. हेड असा कॉल, इट्स हेड. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न बनवायचंय. सत्यवान नाणेफेक जिंकलेली आहे. दमन नगरीमध्ये आल्यानंतर पटेल क्रिकेट ग्राउंड कच्ची गाम इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगलं स्टेडियम पण आहे आणि खेळायला खूप मजा येईल. सत्यवान नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय घेणार? फिल्डिंग पूर्ण पॅक टीम असेल? हो, पूर्ण पॅक टीम आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. देवीदास नाणेफेक गमावले आहे, प्रथम फलंदाजी करावी लागेल. साधारणतः काही माइंडसेट आखलेला आहे, किती धावांपर्यंत जाणार? तसं काय नाही, खेळ होईल त्याप्रमाणे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तुमचा परिपूर्ण संघ बघायला मिळेल की काही खेळाडू गैरहजर असतील संघामध्ये? हां, एक आपला राकेश गैरहजर आहे. मग किती धावांपर्यंत जाणार तुम्ही? निर्धारित 4 षटकांचा सामना 40+ करण्याचा प्रयत्न करू. पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? हो, नक्कीच प्रयत्न तर 100% करणार. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकून स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ कर्णधार सत्यवान याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं आई गावदेवी जून अंदुरकी या संघाला. मी आपणास घेऊन देते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाकडून आर्थिक सहकार्य आलेलं आहे, त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने. श्याम शेठ चौधरी यांच्याकडून मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनला दमन स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे, त्यांचं मी मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतोय. हे ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता 7 अक्षरांनी बनलेले क्रिकेट नाव. अतिशय लोकप्रिय खेळ आहे भारताचा. C फॉर कॉन्स्टिट्यूशन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेलिजन्स, C फॉर कंट्रोल, K फॉर नॉलेज, E फॉर एनर्जी अँड T फॉर टेम्परामेंट. खूप काही सांगून जातात ती 7 अक्षर. म्हणूनच क्रिकेटला खूप क्रेज आहे, खूप ग्लॅमर आहे भारतामध्ये. भारताचा हा एक जबरदस्त खेळ आहे, क्रिकेट खेळ लोकप्रिय खेळ आहे. हे संपूर्ण मैदान तुम्ही पाहू शकता. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाम दमन येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. सचिन माळी मानकोली यांच्याकडून मालिका वीरासाठी A1 आगरी बॅट्स त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे. सचिन माळी तुमचं मी खूप खूप आभार व्यक्त करते. ऑन स्क्रीन ही बॅट तुम्ही पाहू शकता.
मालिकावीरासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी ही आकर्षक बॅट आहे A1 आगरी बॅट. त्याचे पुरस्कर्ते आहेत सचिन माळी. आणि तुम्हाला जर बॅट्स हव्या असतील तर सचिन माळी मांडकोली यांच्याशी संपर्क साधा. A1 आगरी बॅट ऑन दी स्पॉट ते तुम्हाला बॅट देतील. आणि तसेच मुकेश नांदुरकर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला आकर्षक बॅट त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे. मुकेश नांदुरकर तुमचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने. दुसऱ्या सत्राला दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. लक्ष्य 41 धावांचं 10.25 ही सरासरी गाठावी लागेल. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी युवान शिलोन पिंपलास संघाला सलामीची जोडी खेळपट्टीवर पिंपलास संघाची प्रभाकर आणि त्याला साथ देण्यासाठी विनेश. क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह रचलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू इनसाइड आउट का फटका सॉफ्ट डिसमिसल. जोर का झटका धीरे से लगे. प्रभाकर पहिला बॅटर बाद होतोय युवान शिलोन पिंपला संघाचा. पहिल्याच चेंडूवर विकेट आणि काय मैदानामध्ये सेलिब्रेशन बघायला मिळते. सुनील पाटीलने झेल टिपला आणि शून्यावर भोपलाही न फोडता बाद होते प्रभाकर मडवी. न्यू बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. महेंद्र पताले आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास. आणि आज मात्र पिंपलास संघामध्ये आपल्याला आणखी एक नवा चेहरा बघायला मिळेल. अल्पेश म्हात्रे जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत पिंपलासचे. युवा नेतृत्व पिंपलास गावचं त्यांचं देखील दमन नगरीमध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळून देतोय प्रदीप. फलंदाजीमध्ये मात्र त्याने निराश केलं. शून्यावर तो बाद झाला. गोलंदाजीमध्ये त्याने किमया करून दाखवली. पहिल्याच चेंडूवर विकेट. पुढील बॉल चेंडूला फक्त हलक्या त्याने टॅप केला होता. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार फेकणार वेल होती. फलंदाज उमेश याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याचे ऑफ दी मार्क झालेले आहे. वैयक्तिक खातं गोलते. धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर प्रदीप. पहिलं P1चे षटक पॉवर प्लेचे षटक. क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील केला जात आहे. सलगचा हा तिसरा दिवस दमन स्पर्धा 2024चा. स्लॉग हिट क्षेत्ररक्षक दक्ष आहे स्वप्नील. मस्तक पे दस्तक 6 धावांसाठी षटकार. विनेशच्या बॅट मधून एक ताकदवर षटकार आला. बळशाली षटकार त्याने ठोकलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने तो वैयक्तिक खातं गोलतोय. धावसंख्या धावफलकावर 7. या षटकाराची आवश्यकता होती. तो षटकार आला. पिंपला संघाच्या दृष्टिकोनातून विनेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर VIP टाईज यांच्या टोकाकडून प्रदीप. ही लाईन चांगली आहे. लेंथ चांगली आहे. अंदाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस. धावा कायम धावफलकावर 7. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील भरोडी संघाला सामना जिंकण्यासाठी. ह्या उलट विनेशला चांगला दर्जेदार खेळ करावा लागेल. पिंपला संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. कट करण्याचा प्रयत्न जागेवरून फुटवर्क बघायला मिळत नाही. चेंडू जाते निर्धाव. पडल्यानंतर ऑपब्रेक चेंडू वळण घेताना आपण बघितला आजच्या बाजूला. अशा प्रकारचे चेंडू आपण बघितले ते मुथय्या मुरलीधरन चेंडू टाकताना बघितले. खूप चांगला महान गोलंदाज होता श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन. आता मात्र लेग कटर हुक केले. चेंडूला झेल सुटला. कॅच ड्रॉप. विनेशला जीवनदान. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. चौकार आला विनेशच्या बॅट मधून. नशिबाची साथ विनेशला. ह्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 11.
पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा, गडी बाद झाल्या 1. नेल्सन फिगर बघायला मिळते 11 धावा, पहिले षटक समाप्त, गडी बाद झाल्या 1. अगदी बरोबर. धावफलकावर आपल्याला 4 एक्के पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हर, 11 धावा आणि 1 गडी बाद. सुरुवात चांगली झाली आहे युवांशी इलेव्हन पिंपल्सच्या संघाची, कारण जवळजवळ 10 ते 11 धावा इथे जमा करायला लागतील. जर ही मॅच जिंकायची असेल तर आपण जो सामना पाहतात मीर स्पोर्ट बरोडी विरुद्ध युवांशी इलेव्हन पिंपलास, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नो डाऊट अंतिम षटकापर्यंत एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऍब्सोल्युटली ट्रू, अगदी बरोबर. स्वप्नील दुसऱ्या षटकासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर नॉन पॉवर प्लेची षटक असतील. 11 धावा, अजून 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 18-30 इक्वेशन, 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. उलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली उमेश याने, फक्त 1च धावेवर संतुष्ट. एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या वाढते. धावफलकावर 12. स्ट्राईक रोटेट केली. एक चांगली रणनीती उमेश द्वारा बघायला मिळते. एका बाजूने आक्रमण सुरू आहे, दुसऱ्या बाजूने संयम दाखवताना तंत्रशुद्ध खेळ उमेश द्वारा बघायला मिळाला. स्वप्नील लापटेट फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. शॉट थर्डमॅनला गेला. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. 1 धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 13. 1 धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली 40+ क्रिकेट. हेल्थ इज वेल्थ. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. प्ले अँड मिस. नाईस डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धावफलकावर 13. 15 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. अत्यंत रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. फाईन लेग ग्लान्स करायचं होतं, पण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाले नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन द लेग स्टंप. चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाताना आपण बघितला. 1 अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार 14 या आकड्यावर. कट करायचं होतं, जागेवरूनच स्क्वेअर कटचा फटका खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. आता मात्र ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे. अचूक टप्प्याचा चेंडू आपण बघितला. निर्धाव. धावा स्थिर 14. बघा मातीची पिच आहे जयवंतवाडी. इथे कुठला गोलंदाज सरशी ठरेल आणि कुठला गोलंदाज पिटाई होईल ते काहीच सांगू शकत नाही. हो अगदी बरोबर. त्यासाठी तुम्हाला क्लास क्रिकेट खेळावं लागेल. बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 16. धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा बनवाव्या लागतील अजून सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू 25 धावांची आवश्यकता. चांगला फटका आहे. कॅप मधून चेंडूला पाठवलाय. डीप मिड ऑफला चेंडू येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त धावा तिथे 2 मिळतील. 2 पेक्षा काही नाही. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 18. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 षटक. 12 चेंडू 23 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 2 गुणांची कमाई करण्यासाठी. 2 पॉइंट पहिल्या सामन्यामध्ये कोण मिळवणार? हो अगदी बरोबर. जर तुम्ही लीग मॅच खेळत आहात तर तुमचा पहिला उद्दिष्ट, पहिला सामना आपण कसा जिंकू याच्यावर नजर असली पाहिजे. पहिली मॅच जर तुम्ही जिंकली तर कुठेतरी या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकून राहाल. ही ट्रॅजेडी आपल्याला पाहिजे मनामध्ये किंवा संघामध्ये.
12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. विन प्रेडिक्शन जर बघितलं, पब्लिकला जर विचारलं तर अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. 50-50% दोघांनाही संधी आहे. इथून तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ होणारी ही ओव्हर महत्त्वाची ठरेल. इथून जर एक कडक ओव्हर आली तर नो डाऊट बॉलिंग करणारा संघ विजय होऊ शकतो. आणि या षटकामध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल किंवा वरचढ व्हायचा असेल तर युवांशी इलेव्हन पिंपलास या संघाला गेअर चेंज करावा लागेल. वेलकम योगेश टावरे, आपलं हार्दिक स्वागत दमन नगरीमध्ये. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. राजू तिसऱ्या षटकासाठी तयार, बॉलिंग ट्रॅकवर. शफळून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या दोन्ही हात समांतर वाईटची खून करताना एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्येमध्ये बदल. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवाव्या लागतील 22. 12-22 म्हणजे 11च्या सरासरी धावा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. स्क्वेअर मारा, दिशाहीन गोलंदाजी. कंट्रोल बॉलिंग करावी लागेल बरोडी संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. ह्या उलट खेळपट्टीवर विनेश आहे, त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. उमेश त्याला तोला मोलाची साथ देतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवाव्या लागतील 21. शॉर्ट ऑन पुल. कंट्रोल पुलचा फटका होता. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे काय घडले पाहावं लागेल. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. फलंदाज होते बाद. धावबाद स्वरूपामध्ये दुसरा धक्का युवांशी इलेव्हन पिंपलास टीमला. अकरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सागर न्यूमॅन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. अकरा चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक हा सामना, रोमांचकारी मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. मित्रांनो, आपण पाहतात दमन स्पर्धा 2024 हे दिमागदार अद्भुत क्रिकेटचा हा सोहळा मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने हा क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा कुंभ मेला दमन नगरीमध्ये पाहतात. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाव येथून ही स्पर्धा आपण पाहतात. सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. फुल अँड पॉवरफुल जबरदस्त हा घणाघाती प्रहार षटकार. आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली, ओळखली आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सागरच्या बॅट मधून हा ट्रेडमार्क सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 27. हा सागरचा हॉट फेवरेट स्ट्रोक आहे आणि षटकार आला. धावसंख्या झपाट्याने वाढते 27. 14 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 10. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होताना पाहतोय. सागर आणि विनेश भरोशाची जोडी खेळपट्टीवर युवांशी इलेव्हन पिंपलासच्या संघाची. व्यासपीठाच्या पाठीमागे कोणी गाड्या पार्क केलेल्या तिथून गाड्या काढा. सर्व वाहन चालकांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीने. बॅटची कडा एस्टनच्या मागे अप्रतिम झेल. सागरचा संपला खेळ. काय झेल टिपला प्रकाशाने. एज अँड गॉन. धक्का लागलेला आहे पिंपलास संघाला सागरच्या रूपामध्ये. कधी सामना झुकताना पाहतोय पिंपलास संघाकडे. षटकार चौकार लागल्यानंतर, कधी विकेट गेल्यानंतर, डॉट बॉल गेल्यानंतर सामना झुकताना पाहतोय भरोडी संघाकडे. दोलायमान स्थितीमधील सामना. जबरदस्त रफ अँड टफ ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते.
सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. विजय कोण मिळवणार, जय आणि पराजय कोणाचा होणार पाहूया. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9 धावा बनवाव्या लागतील. 14 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बघा, मी विनंती करते व्यासपीठाच्या पाठीमागे कोणी गाड्या 4 व्हीलर्स पार्क केल्या त्यांना विनंती करते आपण सर्व गाड्या तिथून बाजूला करा. रिव्हर्सचा फटका, स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट, 4 रन्स. योगेश आला आणि लगेच त्याने एक चौकार पेश केला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 31, 10 धावांची आवश्यकता. आठ चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होताना 8 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण युवान शिलोन पिंपळा संघासाठी. निर्धाव चेंडू जातोय बघा समोर विकेट किपरच्या मागे. समोर ती व्हाईट कलरची 4 व्हीलर पार्क केली, तिथे जरी तुम्ही गाड्या पार्क केल्या तरी चालतील. एका लाईन मध्ये गाड्या लावा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कुठल्याही प्रकारचा अडथळा त्रास होईल असं कृत्य करू नका प्लीज. एकाच साईडला आपल्या गाड्या लावा. चांगला फटका, क्षेत्ररक्षक दक्ष, झेल टिपला सीमारेषेवर. संजय याने अजून एक बॅटर बाद होते युवान शिलोन पिंपळा संघाचा. एकतीस धावा, षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपळकर. गडी बाद झालेल्या 4 विजयासाठी आता धावा बनवाव्या लागतील 10 अंतिम षटकामध्ये. जबरदस्त संघर्ष बघायला मिळतो बॅट आणि बॉल मध्ये. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. रंगतदार सामना. एक जिंकणार एक पराभूत होणार. एकाला जिंकायचंय दुसऱ्याला हार पत्करायची नाही. जो जिता वही सिकंदर. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर पुनेश. न्यू बॅटर उमेश. 2 गुणांची कमाई कोण करणार पहिल्या सामन्यामध्ये, विजयी सलामी कोण देणार. पुनेशची आता मात्र अग्नि परीक्षा असेल. त्यांची स्पर्धा झाली होती मिर स्पोर्ट्स भरोडीची. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता. 4 चेंडून 4 विकेट याने घेतले होते. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. जसजसे चेंडू निर्धाव जातील तस तसा दबाव निर्माण होईल पिंपळा संघावर. ह्या उलट चौकार किंवा दुहेरी धावा तिहेरी धावा आल्या तर दबाव निर्माण होईल भरोडी संघावर. 5 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं समीकरण गणित. रूम बनवून फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक तयार आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जबरदस्त ही मॅच. 4 बॉल रिमेनिंग and 9 रन्स टू विन. 4 गेंदे बचे, 9 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक सामना. पुन्हा एकदा पुनेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा एस्टनच्या मागे चांगला झेल. फलंदाज बाद होते. जबरदस्त झेल प्रकाशने टिपला. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाहतोय 3 धावा बनवाव्या लागतील. 9 प्रत्येक चेंडूवर 3 धावा. 3 त्रिक 9. 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता. उमेश बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय.
किशोर. पुणेश खूप चांगली गोलंदाजी करते. अंतिम षटकामध्ये सामना संपलेला नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 चान्स. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पुणेश डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म वर विकेट. पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेश्वर. फक्त एकच धाव मिळेल. 2 चेंडू कंपल्सरी 8 धावांची आवश्यकता. उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. दिलों की धडकने तेज करने वाला, हार्टबीट वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय, पण एक लक्षात घ्या, वेळेसंदर्भात सहकार्य करा. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता. अतिशय क्रुशल मोमेंट्स मध्ये येऊन सामना पोहोचलेला आहे. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चेंडू सोडून दिलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. अंतिम चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने जर ठरवलं तर 8 धावा तो देईल, पण लिगल बॉल आला तर निश्चितच हा सामना जिंकणार वीर स्पोर्ट्स भरोडी. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. क्लीन बॉल दांडीगुल. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे वीर स्पोर्ट्स भरोडी या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. युवान शिलेम पिंपळास. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भरोडी रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून स्पेशल बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत भरोडी संघाला. त्यांचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर निश्चितच या सामन्यातील सामनावीर खेळाडू पुणेश, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये, पुणेशला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. सामनावीरासाठी 3 पारितोषिक. भरत देवलीकर यांच्याकडून ट्रॉफी, सावंत मात्रे यांच्याकडून कोल्ड ड्रिंक, सचिन मडवी यांच्याकडून वॉटर बॉटल, असे 3 पुरस्कार सामनावीर या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच दिले जातील. मॅन ऑफ द मॅच मिस्टर पुणेश. Plus master 40 plus master 40